नमस्कार. मल्टिपल मायलोमा सोबतचा प्रवास हा अनेकदा सुरुवातीच्या उपचारानंतरही सुरूच राहतो. मग त्यानंतर पुढे काय होतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण याच विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत, विशेषतः रिलॅप्स म्हणजे काय आणि ते कसं हाताळलं जातं. चला तर मग हा महत्त्वाचा प्रवास समजून घेऊया. एक गोष्ट आपण सुरुवातीलाच मान्य केली पाहिजे की हा प्रवास सोपा नाहीये. मल्टिपल मायलोमा सोबत जगताना रोजच्या जगण्यात अनेक आव्हाने येतात आणि ही गोष्ट समजून घेतली की या स्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही अधिक सहानुभूतीचा होतो. तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. अनेकांना वाटतं की उपचारांची पहिली फेरी झाली की सगळं संपलं, पण तसं नाहीये. खरं तर इथूनच व्यवस्थापनाचा एक नवा, तितकाच महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. म्हणजे बघा, उपचार संपल्यानंतरही सतत लक्ष ठेवावं लागतं. का? कारण यामुळे डॉक्टरांना कळतं की लक्षणं कशी आहेत, उपचार किती यशस्वी झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं, मायलोमा परत येतोय का हे वेळेवर लक्षात येतं. त्यामुळे दीर्घकाळात हा टप्पा खूपच महत्त्वाचा ठरतो. बरं, आता काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया. मायलोमा परत येण्याच्या स्थितीसाठी काही खास शब्द वापरले जातात. ते कळले ना की मग सगळी परिस्थिती जास्त चांगल्या प्रकारे समजते. हे दोन शब्द आहेत, रिलॅप्स्ड आणि रिफ्रॅक्टरी मायलोमा. सोप्या भाषेत सांगायचं तर रिलॅप्स्ड म्हणजे उपचारानंतर बरं वाटलं, पण काही काळानंतर आजार पुन्हा परत आला, आणि असं बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत होतं. याउलट रिफ्रॅक्टरी म्हणजे जेव्हा उपचारच लागू पडत नाहीत, आजार त्यांना प्रतिसाद देत नाही. हा फरक कळणं फार गरजेचं आहे, कारण यावरच पुढचे उपचार अवलंबून असतात. चला आता लक्षणांबद्दल बोलूया. रिलॅप्सची चिन्ह काय असू शकतात ती वेळेवर ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे योग्य पावलं उचलता येतात. तर मग नेमकी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे लक्ष ठेवायला हवं? मायलोमा परत येतोय हे कसं ओळखायचं? समजा अचानक खूप वेदना व्हायला लागल्या, किंवा शरीरावर कुठे सूज आली, ताप आला, किंवा असं काहीही जे नेहमीपेक्षा वेगळं आहे, असं काही जाणवलं तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण जितक्या लवकर निदान होईल तितके उपचार सोपे होतात. बरं, मग रिलॅप्स झाला किंवा आजार रिफ्रॅक्टरी असेल तर उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? चला ते पाहूया. हे म्हणजे आजाराशी लढण्यासाठी आपल्या हातात असलेली वेगवेगळी साधनं आहेत असं समजा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक रिलॅप्सनंतर मायलोमा अधिक आक्रमक म्हणजे जास्त तीव्र होऊ शकतो, आणि म्हणूनच डॉक्टरांना प्रत्येक वेळी उपचारांची पद्धत बदलावी लागते. त्यांना एक नवीन, जास्त प्रभावी मार्ग शोधावा लागतो. तर मग कोणते उपचार आहेत? यात ऑटोलॉगस HSCT म्हणजे स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे. काही नवीन औषधं आहेत, जसं की CD38 इनिबिटर्स, इम्युनोमॉड्युलेटरी एजंट्स आणि प्रोटोसोम इनिबिटर्स. नेहमीची केमोथेरपी आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स तर आहेतच. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की डॉक्टरांकडे रुग्णाच्या गरजेनुसार निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. तो म्हणजे उपचारांची जी योजना असते ती प्रत्येकासाठी सारखी नसते. वन साईज फिट्स ऑल असं इथे चालत नाही. ती प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगळी असते. खरं तर आजच्या या चर्चेतला हाच सगळ्यात मोठा संदेश आहे. रिलॅप्स्ड मायलोमावर कोणताही एक ठरलेला, सगळ्यांना लागू होणारा उपचार नाही. प्रत्येक रुग्ण वेगळा, त्यांची स्थिती वेगळी, आणि म्हणूनच त्यांची उपचार योजनाही खास त्यांच्यासाठीच बनवलेली असते. मग डॉक्टर ही खास योजना ठरवतात कशी? ते 3 मुख्य गोष्टी पाहतात. पहिलं म्हणजे आजार किती गंभीर आहे, दुसरं याआधी कोणते उपचार घेतले गेले आहेत, आणि तिसरं ते आधीचे उपचार किती काळ चालले, किती प्रभावी ठरले. या सगळ्याचा विचार करून मगच सर्वोत्तम निर्णय घेतला जातो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आपल्या डॉक्टर आणि त्यांच्या टीमसोबत आपण जितका मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलू, तितका हा पुढचा मार्ग सोपा कसा होऊ शकतो? हा संवाद या प्रवासात किती महत्त्वाचा ठरू शकतो याचा विचार नक्कीच करायला हवा. कारण यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय या प्रक्रियेत फक्त बघ्याची भूमिका न घेता एक सक्रिय भागीदार बनू शकतात.